नमस्कार. आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी अनेकदा आपल्या नजरेतून सुटते, पण गंमत म्हणजे हीच शक्ती आपली मोठ्यात मोठी स्वप्न सत्यात उतरवू शकते. आणि ती शक्ती आहे सातत्यपूर्ण कृतीची. असं कधी झालंय का की एखादं नवीन काम एकदम प्रचंड उत्साहाने सुरू केलं, पण काही दिवसांतच तो सगळा जोश कुठल्या कुठे नाहीसा झाला? हे आपल्या सगळ्यांसोबतच घडतं, नाही का? पण प्रश्न हा आहे की असं होतं तरी का? आणि ही भावना खूपच सामान्य आहे, नाही का? आपण एखादं ध्येय ठरवतो, त्याचा प्रवास सुरू करतो, पण मग वाटेत काहीतरी अडथळे येतात आणि आपण तिथेच अडकून पडतो. पण या चक्रातून बाहेर पडण्याचा एक मार्ग नक्की आहे. चला तर मग याच्या अगदी मुळापर्यंत जाऊया आणि समजावून घेऊया हा प्रेरणेचा विरोधाभास नक्की आहे तरी काय. आपल्याला अनेकदा काय वाटतं की मोठे बदल ना एका झटक्यात होतात. पण वास्तव वेगळंच आहे. मोठी ध्येय कधीच एका रात्रीत साध्य होत नाहीत. ती रोजच्या छोट्या छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, अगदी जसं आपण एक एक वीट रचून घर बांधतो ना, तशी घडवली जातात. आणि हाच विचार आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो, तो म्हणजे यशाचं मृगजळ. पण प्रश्न हा आहे की आपण ह्या मृगजळामागे धावतोच का? याची काही ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपल्याला सगळं काही आत्ताच्या आत्ता हवं असतं, लगेच परिणाम हवे असतात. दुसरं कारण म्हणजे सोशल मीडिया. तिथे इतरांचं झटपट यश पाहून आपल्यालाही वाटतं की आपलंही तसंच काहीतरी व्हावं. आणि मग होतं काय? आपण एका विचित्र चक्रात अडकतो. आधी प्रचंड मेहनत करायची आणि मग पार थकून जायचं. हा तक्ता बघा. यातून आपल्याला भ्रम आणि वास्तव यातलं अंतर अगदी स्पष्ट दिसतं. आपल्याला वाटतं यश म्हणजे काहीतरी भव्यदिव्य कृती किंवा प्रचंड तीव्र प्रयत्न. पण खरं वास्तव काय आहे? तर रोजच्या छोट्या छोट्या कृती आणि त्या कृतींची पुनरावृत्ती. आपल्याला जे एका रात्रीत मिळालेलं यश म्हणून दिसतं ना, त्याच्यामागे अनेक वर्षांची मेहनत दडलेली असते, हेच खरं आहे. मग या सगळ्यावर उपाय काय? तो उपाय लपला आहे छोट्या छोट्या सवयींमध्ये. अशा सवयी ज्यांचा परिणाम मात्र प्रचंड मोठा असतो. इथे एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे, ती म्हणजे मायक्रो कमिटमेंट. आता हे काय आहे? तर ही एक इतकी छोटी आणि सोपी रोजची कृती असते की त्यात अपयशी होण्याचा प्रश्नच येत नाही. उदाहरणार्थ, रोज फक्त एक पान वाचायचं ठरवणं किंवा फक्त 5 मिनिटं व्यायाम करणं. समजा एखादं नवीन वाद्य शिकताय तर फक्त 2 मिनिटं त्याचा सराव करणं. ही कृती इतकी लहान असते की तिला टाळायला काही कारणच उरत नाही, पण तिचे दूरगामी परिणाम मात्र खूप मोठे असतात. आता जरा या चार्टकडे बघा. ही आहे चक्रवाढ परिणामाची जादू. विचार करा, रोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षभराच्या शेवटी त्यात कितीतरी पटीने वाढ झालेली दिसते. हीच आहे सातत्याची खरी ताकद. आणि हे फक्त काहीतरी बोलण्यापुरतं नाहीये. यामागे ठोस विज्ञान आहे. सवयी कशा तयार होतात यावर झालेलं संशोधन अगदी स्पष्टपणे हेच सांगतं की अधूनमधून खूप जास्त तीव्र प्रयत्न करण्यापेक्षा रोज केलेले छोटे पण सातत्यपूर्ण प्रयत्न कितीतरी पटीने जास्त प्रभावी ठरतात. हे सगळं ऐकायला तर छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणताना काही अडथळे येतातच. तर चला आता बघूया की या अडथळ्यांवर मात कशी करायची. सातत्य राखण्याच्या वाटेत साधारणपणे हे 3 मोठे अडथळे येतात. एक म्हणजे टाळाटाळ करण्याची सवय. दुसरं म्हणजे अचानक प्रेरणाच गायब झाल्यासारखं वाटणं. आणि तिसरं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर शंका येणं. आणि ह्या भावना आपल्या सगळ्यांना कधी ना कधी येतातच, पण चांगली गोष्ट ही आहे की यावर मात नक्कीच करता येते. यासाठी ना फक्त एक दृष्टिकोन बदलायची गरज आहे. जेव्हा प्रवासात एखादा अडथळा येतो तेव्हा त्याला अपयश म्हणून बघू नका. उलट त्याला एक माहिती किंवा डेटा म्हणून बघा. हा डेटा आपल्याला सांगतो की काय गोष्ट काम करत नाहीये. आणि एकदा का हा दृष्टिकोन ठेवला की मानसिक कणखरपणा आपोआप वाढतो. आणि खरी गंमत तर आत्ता पुढे आहे. जेव्हा आपण सातत्याने एखादी छोटी कृती करत राहतो तेव्हा त्याला आपोआप एक गती मिळते. प्रत्येक छोटा विजय आपला आत्मविश्वास वाढवतो आणि मग त्यातूनच आणखी मोठी ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळते. यालाच पॉझिटिव्ह स्नोबॉल इफेक्ट म्हणतात, जिथे एक चांगली गोष्ट दुसऱ्या चांगल्या गोष्टीला जन्म देते. ठीक आहे, मग आता या सगळ्या माहितीला प्रत्यक्षात उतरवायचं कसं? चला तर त्यासाठी एक अगदी सोपा आराखडा बघूया. ही 3 सोप्या पायऱ्यांची योजना आहे जी कोणीही लगेच सुरू करू शकतं. पहिली पायरी, एक अगदी छोटीशी कृती निवडा. दुसरी पायरी, तिला आपल्या आधीपासूनच्या एखाद्या सवयीशी जोडून टाका. उदाहरणार्थ, सकाळी चहा प्यायल्यावर लगेच ती कृती करायची असं ठरवा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, प्रत्येक वेळी ती कृती पूर्ण केल्यावर स्वतःलाच एक छोटीशी शाब्बासकी द्या. त्या छोट्या विजयाचा आनंद साजरा करा.
आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. आपलं ध्येय परिपूर्ण होणं नाहीये, तर रोज थोडी का होईना पण प्रगती करणं आहे. हा एक विचार जरी लक्षात ठेवला तरी निराश न होता आपला प्रवास सुरू ठेवणं खूप सोपं होतं. तर मग जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. अशी कोणती एक छोटीशी सवय आहे जी आज सुरू केली तर येणारं संपूर्ण वर्ष बदलून टाकू शकते? याचं उत्तर बाहेर कुठेही नाही, ते आपल्या आतच जडलेलं आहे.